एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शिक्षणाचा जागर विद्यार्थी पालक मेळावा। मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात शिक्षणाचा जागर विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व लहू वंदना घेण्यात आली। यावेळी कार्याध्यक्ष संजय भोंडवे, मुख्य संघटक योगेश बोराडे, सरचिटणीस नीताताई खोडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मीनाक्षीताई पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैयाधडे, कार्यवाहक श्रीकांत बोराडे, समन्वयक गिरीधर थोरात, जिल्हा अध्यक्ष करुणा झुंजारे, उपाध्यक्ष अवधूत आडकर, चिटणीस किशोर जाधव, शहराध्यक्ष अनिल उकरंडे, उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे तसेच या कार्यक्रमाला सुनील क्षीरसागर व्यवस्थापक, राजशेखर शिंदे महाउद्योग अधिकारी, युवराज मोरे MSCB अधिकारी, शेख वाघमारे अन अकॅडमी, अल्ताफ शेख खादी ग्रामोद्योग यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। यावेळी सोलापूर जिल्ह्यातून मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षीताई पेठे यांनी केले तर आभार आदर्श भैयाधडे यांनी मानले। लोन देतात आणि ते फेडायचे नाही असे गैरसमज झालेल्या लोकांना ती महामंडळाची दुर्दशा झालेली आहे। तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण हा इथं का कार्यक्रम घेतला किंवा मी हे काम काय सुरू केलं, तर त्यामध्ये त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की मी जे भोगलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये, त्यासाठी मी हे कार्यक्रम पुन्हा महाराष्ट्रामध्ये घेऊन जात आहे। आताच आपण बघितलं की शिक्षणाचं प्रमाण काय आपलं 20% पोरं आपल्या शाळेच्या पटावर नाही आहेत, 60% पोरं 4थीच्या अगोदर शाळा सोडलेली असतात, 15% मुलं येतात 10वी 12वी नापास आहेत, 5% मुलं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपले पदवीधर आहेत। तरी विचार करा ना बंधू आणि भगिनींनो, की जर 5% जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यामधून 3% उकरंडे सर आहेत, पेठे मॅडम आहेत, यांची मुलं असणार, जे अगोदर शिकलेले त्यांचे 3% मुलं आहेत, पण आज ते 2% मुलं जे पदवीधर आहेत आज त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ट्रॅक्टरवरती 200-300 रुपयाचं रोजंदारी करतात। ही काय परिस्थिती आहे? ही अशी दयनीय परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याकडे एकच उपाय आहे। आता आपण मी जे टक्केवारी आपल्याला सांगितली आहे की जर 95% आपल्याकडे कमी शिकलेले लोक आहेत तर यांनी काय करायला पाहिजे? आपण एक अजेंडा घेऊन चाललेलो आहोत की आपल्याला नेमकं काम काय करायचं समाजासाठी। समाजाच्या कितीही संघटना असतो, आपल्याला त्याला वाद घालायचा नाही की तो त्याच्या संघटनेचा हा संघटनेचा, हा जो कार्यक्रम आहे समाजाने समाजासाठी चालवलेला कार्यक्रम आहे। आज सोलापूरमध्ये एवढी मोठी लोकसंख्या समाजाची आहे, पण दुर्दैव आहे तरी हरकत नाही, जे काही बांधव आलेले आहेत त्यांना ही गोष्ट पटेलच की बाबा शिक्षणामुळे काय होणार आहे, काय आपण घेऊन आलेलो आहोत।